काहीच माहिती या संदर्भामध्ये. प्रवेश आहे बाबा आता थोड्या वेळाने. तुम्ही सांगितलं पद्धतीने पहिला भूकंप झालेला आहे महाराष्ट्रात. मी मोठा भूकंप सांगितलेला होता ना. पण मला या संदर्भात आता केव्हा प्रवेश वगैरे काही मला माहीत नाही. पण खरंच मला या संदर्भात काहीच माहीत नाही. त्यांनी राजीनामा दिला भाऊ, नाराजी काँग्रेसमध्ये असं वाटतं म्हणून सोडून चाललं. कुठे तुमचे चॅनल वगैरे आले कुठे दाखवत आहे? अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. हां नॉटरी चेपर पण झालेत, राजीनामा दिला. त्यांच्यासोबत 5 आमदार आहेत. हो माहिती मला काहीच माहीत नाही. मुंडेंनी काल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला पाहिजे तसं मतदारसंघ नाही आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये जी चर्चा होती की मला उमेदवारीबद्दलची जी चर्चा आहे ती त्याच्यामुळेच होते असं त्यांनी म्हटलं काल भाषणामध्ये. नाही मला खरंच त्या संदर्भात मला माहिती नाही. मी काल कुठलंच चॅनल बघितलं नाही. काल खूप कार्यक्रम जामनेरमध्ये होते, 7-8 वेगवेगळे कार्यक्रम होते आणि दुपारपासून आमच्या क्लस्टरची मिटिंगही होती. 500-600 कार्यकर्ते पूर्ण धुळे नंदुरबार इथून सगळेजण आलेले होते. पण या संदर्भात मला काहीच माहिती नाही. आणि दुपारपासून मग मी त्या कुस्त्यांमध्ये बसलो तर रात्री 11-10 तिथेच वाजलेत. खूप मोठा कार्यक्रम जामनेरला काल तरी 25-30 हजार लोक त्या ठिकाणी होते रात्रीपर्यंत. त्यामुळे मला या संदर्भात कुठली माहिती नाही. हो आता गेल्या काळात 2-3-15 दिवसापासून एकनाथ खडसे सुद्धा पुन्हा भाजपमध्ये चर्चा वेग आलेला आहे. पुन्हा आता त्यांची दिल्लीत बैठक सुद्धा पार पडल्याची माहिती आहे. काय माहीत, निरोप त्यांचे भरपूर येत आहेत पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही. आले तर स्वागत करणार का त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत अगदी जोर लावून, असं मला कळतं आहे. दिल्लीकडूनही कळालं, मला राज्याकडूनही कळतं आहे. पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही आणि मला वाटतं तसं काही कुठे प्रयोजन मला अजून तरी दिसत नाही. आता जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेलं नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. वरतून जर त्यांची काही लाईन असेल हॉटलाईन तर त्यांनी लावावी, चांगलं आहे. वरतून जर सिग्नल मिळाला तर मग काय होता. मी संजय राऊतांनी काल एकनाथ शिंदेंचा रावण म्हणून उल्लेख केलेला आहे. दाढीवाले जे असतात ते रावण असतात, व आम्ही हनुमान आहोत आणि अशा पद्धतीने रावणाचा विनाश होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता दाढीवाले म्हटल्यावर मग आता त्यांना खरं कळायला पाहिजे. आता मी काही बोलणार नाही फार, पण मला सांगता येईल काय अजून त्यांची उदाहरणं. पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये. म्हणजे ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं. दाढीवाले रावण म्हणतायत तर त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं. पण त्यांच्या जिभेला कुठले हाड नाही आहे. ते कोणाला काही बोलू शकतात, कोणालाही काही शकतात. ते प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात, अमित भाईंनाही काही बोलतात, देवेंद्रजींना काही बोलतात, निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांच्यावर काही टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या जिभेला हाड नाही आहे, त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं. पण मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. आता मी बोलत नाही, तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे, पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.